ज्या नवीन पिढीवरती ऑनलाईनच्या माध्यमाने दुष्परिणाम होत आहेत, आज भारतीय जनतेचं संरक्षण करणं, त्यांच्या आरोग्याची रक्षा करणं हे अखिल भारतीय संघटना सातत्याने मागच्या 70 वर्षापासून काम करत आहे। आणि त्या कामामध्ये आजपर्यंत औषध विक्रेत्यांच्या माध्यमाने अशी कोणाची कुठलीही प्राणहानी झालेली नाही। त्या अनुषंगाने ऑनलाईनच्या माध्यमाने जी काही औषध विक्री होत आहे ती औषध विक्री ही बनावट औषधी याच्यामध्ये बाजारामध्ये येत आहे। त्याच्यामुळे जनतेच्या आरोग्याला हा फार मोठा धोका आहे। आज नशिले औषधी किंवा हॅबिट फॉर्मिंग ड्रग हे इझिली नवीन जनरेशनच्या हातामध्ये मिळत असल्यामुळे नवीन जनरेशनचं आरोग्य आणि त्यांचं आयुष्य हे बाधित राहावं या दृष्टिकोनातून अखिल भारतीय संघटना ही काम करीत आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा की लोकांना घरपोच सुविधा मिळावी या दृष्टिकोनातून एक नोटिफिकेशन कोविडमध्ये गव्हर्नमेंटने काढलेलं होतं। त्या नोटिफिकेशनचा गैरफायदा ऑनलाईन कंपन्या घेत आहेत आणि त्या अनुषंगाने बनावट औषधे लोकांच्या घरापर्यंत पोहोचत आहेत। नवीन जनरेशनला हे माहीत पडत नाहीये की औषधी जी आहे ते आपल्या विश्वासू केमिस्ट लोकांकडूनच घ्यावी। अनेक वर्षापासून त्यांच्या आरोग्याचं संरक्षण ते करीत आलेले आहेत आणि अशा केमिस्ट लोकांकडूनच ते जर औषधी घेतील तर निश्चित रूपाने ती औषधी जी आहे ती दर्जेदार राहील, ज्याच्यामध्ये डिस्काउंट हा विषय राहणार नाही। कारण त्याच्या किमती जी असतात ती सरकार ठरवितच असते आणि यामध्ये आम्ही ठराविक मार्जिन मध्येच व्यवसाय करत असतो। दुसरा विषय की जेनेरिक औषधीच्या माध्यमाने आम्ही आपल्याला सांगू इच्छितो, तो मगाशी विषय राहिलेला आहे की जेनेरिक औषधीच्या सुद्धा छापील किमती ही सरकार देत असते, म्हणजे अनुमती त्याला सरकार देत असते। आम्ही सरकारला तेव्हा ते सुद्धा निवेदन दिलेलं आहे की जेनेरिक औषधीची सुद्धा MRP तुम्ही कमी करा, जेणेकरून लोकांना स्वस्त औषधी त्या ठिकाणी मिळू शकेल। तर त्याची सुद्धा MRP ही कमी करण्यात यावी। आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा, आज जरी आमचे केमिस्ट लोक जेनेरिक औषधी विकत असले तरी ती MRP पेक्षा कमी स्वस्त दरामध्येच स्वतःच्या प्रतिष्ठानामध्ये विकत आहेत। ही आपल्या माध्यमाने आपण जनतेला या ठिकाणी सांगू इच्छितो आणि आपण या बंद मध्ये आपण सहकार्य केलं त्याबद्दल आपल्या चॅनलचं बी या ठिकाणी चॅनलला धन्यवाद देतो। थँक्यू। बंद जो आहे हा आमचा 20 मेला बंद आहे। रात्री 19 मे रात्री 12 वाजेपासून 20 मे रात्री 12 वाजेपर्यंत भारतातील सबंध 12.5 लाख केमिस्ट, महाराष्ट्रातले सबंध 1.25 लाख केमिस्ट आणि चंद्रपूर जिल्ह्यातले जवळपास 1600 केमिस्ट हे त्या ठिकाणी बंद राहतील। आणि या बंद मध्ये सरकारने दखल घेतली पाहिजे आणि त्या प्रकारचे निवेदन जिल्हाधिकारी, SP आणि आपण SDOंना त्या प्रकारचे निवेदन दिलेले आहेत। लोकप्रतिनिधींना सुद्धा म्हणजे संसदेमध्ये किंवा विधानसभेमध्ये प्रश्न त्यांनी हे गंभीर प्रश्न उचलावी या दृष्टिकोनातून सुद्धा आमच्या जिल्हा संघटनेने त्यांना निवेदन दिले। धन्यवाद।